तुम्ही जर बघितलं तर लोक स्वतःहून या ठिकाणी आज आमच्याबरोबर सामील झालेले आहेत. आपण ज्या प्रभागात कृष्णानगरमध्ये आहोत या वसाहतीत खालपर्यंत गाडी पण येत नाही, म्हणजे गाडी रस्त्यावर लावायला लागते आणि चालत खालती यायला लागते. ही दुर्दशा या कृष्णानगरची आहे. आज या कृष्णानगरमध्ये पाणीची कमतरता आहे. संडास बांधून 5 वर्ष तयार होते पण त्याचं उद्घाटन केलं नव्हतं. जेव्हा आमच्या उमेदवारांनी त्यांना सांगितलं की जर तुम्ही हे चालू केलं नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू, तेव्हा ह्याचं उद्घाटन 4-5 वर्षानंतर झालं. आज या ठिकाणी त्यांनी क्लस्टर अनाऊन्स केलेला आहे आणि क्लस्टर तुम्ही बघताय की पुऱ्या ठाणे शहरात क्लस्टर कुठेही लागू झाल्यावर अजूनपर्यंत एकही घर मिळालेलं नाही. म्हणजे इथपासून अगदी पुढपर्यंत हे लोक फक्त आणि फक्त एका बिल्डरची दलाली करतायत आणि त्याला ह्या इथल्या लोकांचा विरोध आहे. आज आम्ही इथे आमचे 4ही उमेदवार घेऊन आलेलो आहोत. तरुण उमेदवार पण खऱ्या अर्थाने सोशल सर्व्हिस केलेले उमेदवार आहेत. स्वतःच्या पक्षामध्ये जोरदार काम करून आज उमेदवारी मिळवलेले उमेदवार आहेत. कुठेही घराणेशाही एकावर मध्येही आरोप होऊ शकत नाही आणि असे चांगले 4 उमेदवार घेऊन आम्ही या प्रभाग क्रमांक 4 मध्ये आलेलो आहोत. मी तुमच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 4च्या लोकांना ही विनंती करतो की या 4 आमच्या उमेदवारांना 3 मशाल आणि 1 इंजिन यांना स्वीकारा. त्यांना 15 तारखेला भरघोष मतांनी विजयी करा आणि 16 तारखेपासून पुढचे 5 वर्ष हे झोपणार नाहीत, हे तुमची कामं करायला कटिबद्ध होतील असं आश्वासन आपल्या माध्यमातून मी इथल्या सगळ्या लोकांना देतो. सर, आपण पाहिलं तर या विभागामध्ये क्लस्टर सारख्या योजना असतील, अनेक लढे जे आहेत ते आपण त्या लढ्यांमध्ये आपण सहभागी होतात आणि आपण आता जर या उमेदवारी आपल्याला जी ती पक्षाने उमेदवारी दिलेली आहे या विभागामध्ये अनेक वर्ष घराणेशाही आहे ती मोडून काढणार का? नक्की घराणेशाहीचं पहिला बकरा मी झालेलो आहे. कारण की कुठलाही पक्ष जोया कार्यकर्ता जेव्हा सोशल वर्क करत असतो ते त्याच्या कामावर पक्षाने त्यांना तिकीट द्यायला पाहिजे. पण तसं न करता घराणेशाही फक्त सांगतात की आम्ही घराणेशाही करत नाही, बघत नाही, पण ते प्रचार होत नाही आणि कुठला तरी चांगला कार्यकर्त्याचा बळी पडतो. ते मला त्याबद्दल काही न बोलता मला फक्त ह्या आता जे आपल्या समोर मी प्रभाग क्रमांक 4चं प्रगतीसाठी महाविकास आघाडीतर्फे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या मशाल चिन्हावर मला या निवडणुकीत उतरलेलो आहे. प्रभाग क्रमांक 4 मी उमेदवार आहे. मी कृष्णानगर आणि प्रभाग क्रमांक 4च्या सर्व जनतांना आवाहन करेन की आपण आमचा बॅकग्राऊंड बघा. आम्ही जे गेल्या 15 वर्षापासून समाज कार्य करत आलो ते बघूनच आपण आम्हाला संधी द्या. जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही योग्य नसेल तर तुम्ही नक्की जे तुम्हाला योग्य आहे त्याला संधी द्या. पण आम्ही कारण की हे 4ही भाग प्रभाग क्रमांक 4 गांधीनगर पासून प्रेस्टीज पर्यंत एक मोठा भाग आहे. त्यामध्ये आम्ही 4ही कोण्याचे एक कॅन्डिडेट घेऊन आपण तुमच्या समोर आलेलो आहोत. सगळे आपल्या आपल्या भागात काम करणारे लोक आहोत, जनसेवा करणारे लोक आहोत. तुम्ही ह्याबद्दल विचार करा. एज्युकेटेड विजन आहे आमच्याकडे. कृष्णानगरचं जे इथे आम्ही मला वाटतं 2017 मध्ये आम्ही कॅन्डिडेटसाठी मत मागायला आलेलो. तो कृष्णानगर आजचा सेम काही बदल झालेला नाही. तसंच कृष्णानगर जसं होतं तसंच आहे का? कारण की जे नगरसेवक माजी नगरसेवक आहे त्यांचं भागात विकास करण्याचा काहीही ध्येय नाही. त्यांना स्वतःचा विकास करायचा आहे म्हणून हा भागाचा विकास झालेला नाही. आपण सर्वांना विनंती आहे, जे पण आपले मतदार आहेत त्यांना विनंती आहे की तुम्ही आम्हाला एकदा संधी देऊन बघा आणि तुमचा भागाचा विकास कसा होईल ते तुम्हाला समोर लवकर दिसेल. 30 वर्ष या विभागामध्ये काम करत आहे आणि यांनी जे क्लस्टरचं जे गाजर दाखवलं, गाजर मी साक्षीदार 2014 मध्ये नारळ फुटलेला या क्लस्टरचा किशननगर भागामध्ये अजून परत त्याची एक वीट रचली नाही की कुठल्या प्रकारचं काम झालेलं नाही. फक्त इलेक्शन आले तर लोकांना गाजर दाखवायचं, क्लस्टर तुम्हाला चांगलं रूम भेटेल, घर भेटेल, तुमची फॅमिली व्यवस्थित राहील. हे फक्त त्यांचे आश्वासनं ही थोडीच मिळाले आणि गेली रामभाऊ फडतर साहेब होते त्यांनी थोडा विकास केलाय. त्याच्यानंतर जे नगरसेवक निवडून आले त्यांनी अजिबात या विभागामध्ये या प्रभागामध्ये लक्ष दिलं नाही. फक्त एसी गाडीमध्ये फिरणार आणि एसीच्या घरामध्ये झोपणार, बंगल्यामध्ये झोपणार. बाकी त्याला लोकांची देणेघेणी नाही. लोकांना जी सुविधा पाहिजे असते, पाणी, गटर लाईन, स्वच्छता आणि महिलांचं संरक्षण. आज बोजवारा उडालाय. एकटी महिला सुद्धा प्रभागात फिरू शकत नाही. असे चोरीचे प्रमाण वाढलेले आहेत. ह्याच्यावरती यांचा कुठल्या प्रकारे राग राहिलेला आहे आणि ह्याच्यामुळं आम्हाला आता जे नवीन
आमचे जे उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे यांना चांगल्या प्रकारे मतदान देऊन आपल्या ठाणे महापालिकेत पाठवा अशी मी सर्व कृष्णानगर वासियांना नम्र विनंती करतो. सर्वप्रथम तर आम्ही ना डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेबांचे कार्यकर्ते आहोत. आम्ही कुठल्याही केसेसला घाबरत नाही. असे 10 केसेस आमच्यावर अंगावर अजून जरी टाकले ना तरी आम्हाला त्याची भीती नाहीये. लोकांसाठी लढायला हे आम्हाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असतील, स्वर्गीय आनंद दिघे साहेब असतील, त्यांनी शिकवलेलं आहे. त्यांची शिकवण घेऊन आज आम्ही पुढे चाललेलो आहे. आणि आज तुम्ही कृष्णानगरमध्ये आलेले आहात. अनेक वेळा तुम्ही कृष्णानगरमध्ये आलेत. त्याच्या अगोदर पण आपण जेव्हा स्वखर्चाने रस्त्याचं काम सुरुवात केलेली तेव्हा पण तुम्ही कृष्णानगरमध्ये येऊन साक्षीदार राहिलेले आहेत. अर्ध्या रस्त्याचं काम झालंय, त्याच्या पुढचा रस्ता सोडून दिलेला आहे. 12 वर्ष लोक इथली शौचालयासाठी वंचित होती. फक्त 4 शौचालय इथं त्यांनी बांधलेले आणि 5 वर्ष एक शौचालय 3 मजली बांधून त्यांनी ठेवलेला. त्याचं उद्घाटन करत नव्हते. कोण करत नव्हते तर इथले जे भारतीय जनता पार्टीचे 3 माजी नगरसेवक आहे आणि एक शिंदे गटाचा जो नगरसेवक आहे, त्याला तर मी नगरसेवक बोलणार पण नाही, तो व्यापारी आहे. माझा थेट आरोप आहे त्या गोष्टीवर की व्यापारी. माझा प्रभाग क्रमांक 4च्या जनतेला एक आव्हान आहे की जे व्यापारी आहेत ना, जे इथे डेव्हलपमेंट करायचं, ज्यांना बिल्डर बनायचंय, बिल्डर लावायचंय, अशा लोकांना तुम्ही घरी बसवा. कारण सुरुवात नलपाडा गांधीनगर मधनं झाली आहे आणि तेच आज कुठेतरी पुढे कृष्णानगर पर्यंत ती येते. आता कृष्णानगर मध्ये पण या लोकांनी क्लस्टर टाकलेलं आहे. क्लस्टर कोणासाठी केलंय, टाकण्यात आलंय तर हे जनतेसाठी टाकलंय ना. इथले दलाल लोक काय येत आहेत, नगरसेवक जे माजी नगरसेवक आहे हे दलाल बनून काय येतात बिल्डरच्या इकडे की बाबा पेपर द्या नाहीतर घराचं नुकसान होईल, तुमचं घर तुटलं जाईल. त्याची माणसं येऊन इकडे का पेपर जमा करतायत लोकांकडं. एकही वीट आम्ही इकडनं हलू देणार नाही. हा आमचा आज इथे निर्धार केलेला आहे आम्ही सगळ्यांनी. याच्या पुढे आमच्या लोकांना यश भेटलं तर लोकांसाठी तर 100% आम्ही काम करू. आणि जरी कुठेतरी काय निर्णय वेगळा झाला तरी या लोकांबरोबर आम्ही 100% उभे राहू आणि पुढच्या 5 वर्षाची तयारी करू. या नागरिकांसमोर काय विजन घेऊन आला होता या ज्या निवडणुकीपूर्वी नागरिकांसमोर काय विजन घेऊन आलं? व्हिजन भरपूर आहे. आज या प्रभागामध्ये तुम्ही बघितलं तर मुलांसाठी मैदान नाहीये. फक्त एक ठाणे महानगरपालिकेचा मैदान काशीनाथ घाणेकरच्या मागे आहे. एक मैदानाची गरज आहे. आज या परिसरामध्ये उच्च शिक्षित लोक राहतात. आज एखादी लायब्ररी जर महापालिकेच्या माध्यमातून इकडे झाली तर त्याचा फायदा बरेच लोकांना होणार. आज तरुणांसाठी जिम नाहीये, जिमची गरज आहे. फक्त एक जिम आहे ती धर्मवीर नगर मध्ये, पण बाकी हा परिसर 52,000 मतदारांचा हा प्रभाग आहे. तर ते जिमचं विजन असेल, असे अनेक कार्य आम्हाला भविष्यात करायचे. आज बहुतेक लोक हे पाण्यासाठी ठाणे महानगरपालिकेकडनं नियोजन नाही आहे. हाय रायझर्सची जी लोक आहे ही टोटली टँकर्सवर डिपेंडेंट आहे. तर अशा लोकांसाठी ठाणे महानगरपालिकेमध्ये आमची जर लोक निवडून आली तर आम्ही 100% आवाज उचलू आणि ठाणे महानगरपालिकेकडनं ठाण्याच्या लोकांसाठी एक वेगळं धरणाची आम्ही मागणी करू. नमस्कार, माझं नाव प्रतीक्षा हरेश्वर डाकी आहे आणि मला खूप खूप जास्त पहिली गोष्ट तर प्रेम आणि यांचा आशीर्वाद बघून एवढी खुशी होते का मी तुम्हाला सांगू नाही शकत. आणि पक्षाने ही जिम्मेदारी माझ्यावरती दिली, म्हणजे पक्षाने माझं बघितलं असेल मी काय करू शकते आणि काय नाही. तर मला असं वाटते की नगरसेवक फक्त बिझनेस करायला नसतो, पण आपल्या नगराची सेवा करायला असतो, आपल्या लोकांची सेवा करायला असतो. जे मला ती जिम्मेदारी काढायची आहे कारण की मला तुमच्या सर्वांचा चेहरा बनायचा आहे आणि ही रिस्पॉन्सिबिलिटी आमच्या पॅनलला घ्यायची आहे. आणि मला खूप बरं वाटतो की मला पॅनल पण असे भेटलेत सर्व विदाउट पॉवर समाजसेवा करत आलेत अजूनपर्यंत. नंतरही करतील, काही डिसिजन येऊ द्या, पण अगर डिसिजन आला आमच्या फेवर मध्ये तर आम्ही अजून हक्काने मोठ्या स्तरावरती हे सर्व जे पण प्रॉब्लेम्स येत आहेत ते आम्ही काढू शकतो. नागरिकांनी जर संधी दिली तर सर्वात प्रथम कोणतं काम करणार? सर्वात प्रथम हे जे आता चालू आहे आपल्या लोकांसोबत, का हे लोक क्लस्टर करतायत, स्वतःच्याच लोकांना स्वतःच्याच जमिनीवरून हलवतायत, हे तर बिलकुल होऊन नाही देणार. त्याच्यानंतर आपले अजून अनेक विषय आहे. रस्ते झाले, शौचालय नाही आहेत, कचऱ्याचा एवढा इश्यू आहे, महिलांसाठी सेफ्टी सिक्युरिटीचा बघू.
हे सर्व जे बेसिक गोष्ट आहे ते तर पहिला पूर्ण केली जाईल. नमस्कार, माझं नाव नुपूर उमेश अगरवाल आहे. मी एक शिक्षिका आहे आणि मी पहिल्यांदा महानगरपालिका निवडणुकीत उभी आहे. महानगरपालिका निवडणुकीत उमेदवार म्हणून माझं प्रमुख उद्देश हेच असतील की माझ्या प्रभागाचा संपूर्ण विकास व्हावा, नागरिकांना स्वच्छ पाणी, चांगले रस्ते, योग्य ड्रेनेज व्यवस्था, स्वच्छता, आरोग्य व शिक्षणाच्या सर्व सोयी मिळाव्यात यासाठी मी कटिबद्ध आहे आणि लोकांच्या समस्या हे प्रामाणिकपणे ऐकून ते वेळेत सोडवणं हाच माझा खरा हेतू आहे. धन्यवाद. बॅनर बघू शकता, निवडणुकीचा टाइम आहे. निवडणुकीच्या वेळेत आचारसंहिता लागू असताना फॉरेस्ट डिपार्टमेंट कडनं अशा प्रकारचा बॅनर इथे लावण्यात आलेला आहे. फॉरेस्टची लोक येत आहेत, इथे लोकांच्या घरोघरी जात आहेत आणि त्यांना विचारतायत की तुमचे पेपर जमा करा, आम्हाला काहीतरी कारवाई करायची आहे, आम्हाला तुमचे पेपर चेक करायचे. मला एवढंच त्यांना विचारायचं आहे की ही कारवाई आचारसंहितेमध्ये तुम्ही कसं करू शकता. सर्वप्रथम हा माझा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा आहे, निवडणूक चालू असताना निवडणुकीच्या धामधुमीत जेव्हा सगळे सामाजिक कार्यकर्ते निवडणुकीत बिझी आहे, यांचं काही वेगळं काम चालू आहे का? इंटरनल लोकांची घरं हिसकून घ्यायचा यांचा प्रयत्न होतोय का? माझं थेट इशारा आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटला की हे तुम्ही त्वरित बंद करा, अन्यथा निवडणूक सोडून आम्ही तुमच्या कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करायला आम्ही कमी करणार.